पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातच्या एकता नगर इथे 1400 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचं उद्घाटन। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उद्या साजऱ्या होणाऱ्या एकता दिवसापासून आता दरवर्षी 31 ऑक्टोबरला प्रजासत्ताक दिनाच्या धर्तीवर भव्य पथसंचलन। अमित शहा। न्यायमूर्ती सूर्यकांत देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती। 24 नोव्हेंबरला स्वीकारणार कार्यभार। रासू गवई यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेशा स्मारकातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल। गवई यांच्या स्मारकाच्या लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास। आईवडिलांनी लहानपणीच रुजवलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून न्यायदानात मिळते प्रेरणा। स्मारकाच्या लोकार्पण प्रसंगी सरन्यायाधीशांनी व्यक्त केली कृतज्ञता। शेतकरी आंदोलकांची मुख्यमंत्र्यांशी थोड्याच वेळात चर्चेतून मार्ग निघेल। मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास। शेतरस्ते आणि वहिवाटीच्या रस्त्यांच्या वादात तहसीलदारांच्या आदेशाची 7 दिवसात अंमलबजावणी सक्तीची करण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश। राष्ट्रीय शिक्षण धोरणावर प्रियंका गांधी यांनी केलेली टीका सत्याचा विपर्यास आणि शिक्षण तज्ज्ञांचा अपमान करणारी। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर। आणि ICC महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या 339 धावांचा पाठलाग करताना भारताची संयमी फलंदाजी।